हायकोर्ट भरती, उच्च न्यायालय भरती, शिपाई, क्लर्क आणि वाहन चालक तिन्ही ठिकाणी तुम्हाला प्रश्न येतात उच्च न्यायालयाच्या स्पेशल म्हणजे उच्च न्यायालयाबाबत, सर्वोच्च न्यायालयाबाबत आणि आपल्याला आज तेच बघायचंय, डिटेलमध्ये बघायचंय. प्रश्न आपण बघणार आहोत बॉम्बे हायकोर्टमध्ये. बघा प्रश्न काय विचारलेला आहे. बॉम्बे हायकोर्टमध्ये प्रोथो नोटरी अँड सिनियर मास्टर हा अधिकारी मुख्यत्वे कोणत्या कामाशी संबंधित असतो? तर म्हणाल एवढं डिटेल येतं का? आलेले आहेत प्रश्न म्हणून घेतोय. जे आले ना त्यावर बेस हे प्रश्न आहेत, सराव प्रश्न आहेत. फौजदारी खटल्यांचा निकाल, न्यायमूर्तींची नियुक्ती, मूळ नागरी अधिकार क्षेत्रातील प्रशासकीय कामकाज आणि सरकारी वकिलांची नेमणूक. बघा बरं का, प्रोथम नोटरी अँड सिनियर मास्टर हा जो अधिकारी असतो हा नेमकं काय काम करतो आहे? हा बघतोय प्रशासकीय कामकाज. काय प्रशासकीय कामकाज बघणारा हा अधिकारी असतो. एवढं या ठिकाणी लक्षात ठेवा. मुख्यत्वे क्लरिकलला हा प्रश्न, याचे प्रश्न जास्त येतात हे लक्षात ठेवा. हायकोर्ट रूल्स नुसार सिव्हिल सूटमध्ये बघा बरं का, प्लेंट दाखल केल्यानंतर प्रतिवादीला साधारणतः किती दिवसामध्ये रिटर्न स्टेटमेंट द्यावं लागतंय? रिटर्न स्टेटमेंटचा कालावधी तुम्हाला विचारलेला आहे. हायकोर्टच्या नियमावर प्रश्न आहे. 15 दिवस, 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस. 2 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. किती दिवसामध्ये स्टेटमेंट सादर करावे लागेल? काही विशेष रिझन असेल तर सूट भेटू शकते, परंतु एक जनरल जो नियम आहे तो म्हणतोय की 30 दिवसामध्ये तुम्हाला रिटर्न स्टेटमेंट, प्रतिवादी जो असतो, समोरच्या पार्टीचा जो असतो, 30 दिवसामध्ये त्याने स्टेटमेंट सादर केले पाहिजे. बॉम्बे हायकोर्टच्या ओरिजिनल साइडवर लागू होणारा प्रमुख कायदा कोणता? बघा बरं का, कोणता कायदा या ठिकाणी लागू होतो आहे? क्रिमिनल प्रोसिजर कोड, सिव्हिल प्रोसिजर कोड, बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साइड रूल्स, इंडियन एव्हिडन्स कायदा. ओरिजिनल साइडवर लागू होणारा बॉम्बे हायकोर्टच्या, माहित पाहिजे तुम्हाला, हे इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा कामाला येऊ शकतं. नावाचे ओरिजिनल साइड, इथे ना जे ओरिजिनल साइडचे रूल आहे बॉम्बे हायकोर्टाचे तेच लागू होतील. इतर मग हे नंतरच्या गोष्टी आहे ते लक्षात ठेवा. पुढे आपण जातोय हायकोर्ट क्लर्कच्या कामामध्ये. क्वाज लिस्ट म्हणजे काय? बघा, हा इंटरव्ह्यूला सुद्धा प्रश्न येऊ शकतो आणि इकडे परीक्षेत सुद्धा येऊ शकतो. क्रिमिनल प्रोसिजर कोड, सिव्हिल प्रोसिजर कोड, बॉम्बे हायकोर्ट रूल्स, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. क्वाज लिस्ट कशाला म्हणतात? बघा इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. सॉरी, ऑप्शन या ठिकाणी चुकलेले आहे, पण विशिष्ट दिवशी सुनावणीसाठी ठेवलेली जे प्रकरणं असतात त्या प्रकरणांची यादी. बघा आता उद्या आहे, समजा उद्या हे प्रकरण सुनावणीला आहे, त्या सुनावणीसाठीची जे प्रकरणं आहेत त्या प्रकरणांची जी यादी असते त्याला म्हटलं जातं क्वाज लिस्ट. क्लरिकल साठी महत्वाचं आहे. ओके, क्वाज लिस्ट त्यास म्हटलं जातं. खालीलपैकी कोणता अधिकार हायकोर्टला आर्टिकल 227 अंतर्गत मिळतोय? बघा बरं, आर्टिकल 227 काय म्हणतंय? रीट जारी करणे, अधीनस्थ न्यायालयांवर देखरेख ठेवणे, राष्ट्रपती आदेश रद्द करणे आणि राज्यपाल नियुक्ती करणे. बघा याच्यात सगळ्यात महत्वाचा रीटचा अधिकार कितव्यामध्ये आहे? कलम 226 मध्ये आहे. हे आम्हाला पाठच असलं पाहिजे. जसं सुप्रीम कोर्टाचं कलम 32 आहे तसं हायकोर्टाचं कलम 226. हे 2 कलम तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला काहीच नसेल ना राज्यघटनेतलं माहीत तरी चालतं, पण सर्वोच्च न्यायालय 32 कलम आणि हायकोर्ट 226 कलम तुमचं पाठच असलं पाहिजे. ओके, आता याच्यात यांनी विचारलं त्याच्या पुढचं कलम 227 हे काय करतंय माहिती का? अधीनस्थ जे न्यायालय आहेत, खालचे जिल्हा न्यायालय वगैरे सगळे, यांच्यावर देखरेख ठेवण्याच्या पावर देतं हायकोर्टला. कलम 227 आता तुमचा पाठ होणार आहे. पुढे जातोय मी. बॉम्बे हायकोर्टमध्ये ज्युडिशियल साइड आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह साइड यामधला मुख्य फरक काय आहे? बघा हे या थोड्याशा न्यायालयीन टर्म आहेत. ज्युडिशियल साइड आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, एक न्यायालयीन आणि दुसरी प्रशासकीय बाजू. काय फरक आहे? न्यायमूर्तींची संख्या, खटल्याचा प्रकार, न्याय निर्णय विरुद्ध कार्यालयीन प्रशासन आणि बेंचचे स्थान. नावातच आहे. ज्युडिशियल म्हणजे न्यायनिर्णय आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे कार्यालयीन प्रशासन. तुमचं उत्तर यापेक्षा वेगळं नसणारच आहे. मी ते काय सरळ ज्युडिशियल साइड म्हणजे निर्णय देणं वगैरे या सगळ्या गोष्टी न्यायाधीश करतायत ते सगळं त्याच्यात येतं. दुसरी जी साइड असते ना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, तिथे काय मग न्यायाधीशांचे पोस्टिंग, न्यायाधीशांचे बदल्या किंवा इतर त्या ठिकाणी रजिस्ट्री, स्टाफ मॅटर्स, हे सगळं जे आहे ना ते याच्यामध्ये येतं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह साइडमध्ये येतं. 2 गोष्टी वेगळ्या आहेत. पुढे जातोय. हायकोर्ट प्यूनचं प्राथमिक कार्य काय आहे?
परीक्षेलाही प्रश्न येऊ शकतो, शिपाई भरतीला आणि मुलाखतीला तर येणारच आहे. प्राथमिक कार्य तुम्हाला विचारलं जाईल एकदम. मी तुम्हाला ड्युटीजवर एक लेक्चरच घेतलेला आहे, एक पिऊनच्या ड्युटीजवर. आदेश लिहिणे, न्यायालयीन कागदपत्रांची सुरक्षित वाहतूक, कायदेशीर सल्ला, सुनावणी घेणे. मी तुम्हाला ना शिपाई, हमाल आणि फराश या तिघांच्या कामामध्ये काय फरक असतो नेमका त्याचंही लेक्चर तुमच्या अभ्यास कट्टा ॲपवर टाकलेला आहे. तुम्ही नवीन असाल, अभ्यास कट्टा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. या ठिकाणी तुम्हाला आता शिपाई भरतीची स्पेशल बॅच आपण चालू केलेली आहे, क्लर्कची स्पेशल बॅच चालू केली आहे आणि चालकची स्पेशल बॅच चालू केली आहे. आणि त्याचे डेली 3 लाईव्ह सेशन आणि 2 रेकॉर्डेड सेशन त्या बॅचमध्ये आपण देतोय. दररोज 5 नवीन लेक्चर्स तुम्हाला देतो आहे. तिन्ही बॅचेसला तुम्हाला ऍडमिशन चालू आहेत. अभ्यास कट्टा ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला बॅच घ्यायची आहे. हा लोगो आहे, अभ्यास कट्टा असं सर्च करा. काही अडचण असेल हा व्हॉट्सअप नंबर आहे, यावर मेसेज करा. लेखीची संपूर्ण तयारी, मुलाखतीची संपूर्ण तयारी या ठिकाणी आपण करून घेतोय. आता प्राथमिक कर्तव्य तुम्हाला लक्षात आलंय. 7 नंबरचा प्रश्न आहे, न्यायालयीन कागदपत्रे, फाईल, समन्स हे सगळं आम्हाला व्यवस्थित सुरक्षित ठेवायचं आहे. त्याची वाहतूक करणं या ठिकाणी जे आहे शिपायाचं काम असणार आहे. पुढे इन कॅमेरा प्रोसिडिंग म्हणजे काय हो, बघा बरं. हे बऱ्याच वेळेस आपण ऐकतो ना, वेगवेगळे खटले चालतात, न्यूज येतात टीव्हीमध्ये, तेव्हा आम्ही काय बघतो किंवा युट्यूबला, खुलं न्यायालय, माध्यमांसाठी खुली सुनावणी, बंद दरवाजा मागील सुनावणी, ऑनलाईन सुनावणी, नावात इन कॅमेरा आहे. आता नावात जर इन कॅमेरा असेल तर काही ऑप्शन तर पहिले कट होतात. इन कॅमेरा प्रोसिडिंग्स म्हणजे काय बघा, इन कॅमेरा. आता इन कॅमेरा बघा ही फसवणार आहे. काही जण वाटतं कॅमेऱ्यामध्ये सगळं कैद होणार का, म्हणजे काही संवेदनशील प्रकरणं असतील, काही कौटुंबिक प्रकरणं असेल, सगळ्यांच्या समोर ती सुनावणी नाही करतायत, त्याला इन कॅमेरा सुनावणी म्हणतात. बंद दरवाजामधील सुनावणी म्हणतात. ओपन कॅमेरा नाहीये तो, इन कॅमेरा सुनावणी आहे, लक्षात ठेवा. संवेदनशील काही मॅटर्स असतील, काही कौटुंबिक आहेत बाबा, त्यांच्या दोघांमधलंच आहे विषय. हायकोर्टमध्ये दाखल केलेली कॅव्हेट किती काळासाठी वैध असते. कॅव्हेट म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, चर्चेत असतात बघा ते. म्हणजे एखाद्याने कोणीतरी आपल्या विरोधात काहीतरी केलं, आपण समजा एखादा GR पास करून घेतलाय आणि मग विरोधात कोणीतरी त्याच्या विरोधात त्याला आव्हान देईल, तर ते न्यायालयाने आम्हाला कळवलं पाहिजे तसं काही केलं तर. अशी ती कॅव्हेट असते. 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस, 180 दिवस, किती काळासाठी वैध असते. 9 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, ती दाखल केल्यानंतर 180 दिवसासाठी त्या ठिकाणी ती, आणि हा प्रश्न आलेला आहे याच्या आधी, कॅव्हेट 180 दिवसासाठी वैध असते, लक्षात ठेवा. तुम्हाला 1 नंबर क्वालिटीचे प्रश्न घेतोय मी. तुम्हाला असे प्रश्न आहे ना कोणी इतके दर्जेदार घेणार नाही. सोपे सोपे झालेले प्रश्न तर मी घेतोच आहे, पण त्याच्याशी निगडीत अजून मी थोडेसे ॲडव्हान्स प्रश्न या ठिकाणी ऍड करतोय, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटले पाहिजेत. बॉम्बे हायकोर्टमध्ये दाखल होणाऱ्या खटल्यांना संगणीकृत क्रमांक देण्याची प्रणाली कोणती आहे? CIS, NI, NET, ई-ऑफिस, डिजी लॉकर. संगणकीय क्रमांक भेटतो आहे खटल्यांना कशामार्फत? केस इन्फॉर्मेशन सिस्टीम. जो ई कोर्ट प्रकल्प आहे ना, त्याच्या अंतर्गत या ठिकाणी हे सुरू झालंय. बघा, पहिली गोष्ट तर ई कोर्ट प्रणालीवर सुद्धा तुम्हाला प्रश्न येतात आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला CIS त्याचा फुल फॉर्म सुद्धा माहित असला पाहिजे. सी म्हणजे केस, लिहून घ्या, केस इन्फॉर्मेशन सिस्टीम, CIS. ओके, त्याच्या अंतर्गत हे घडत असतं. केस स्टेटस असेल, कॉज लिस्ट असेल, ऑर्डर्स असेल, हे सगळं याच्यामध्ये दिसतं. हायकोर्ट क्लर्कसाठी अत्यंत महत्त्वाची स्टॅम्प ड्युटी कायदा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा, स्टॅम्प ड्युटी कायदा गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दिल्ली. 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. हा महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट हा महाराष्ट्रामध्ये लागू आहे, लक्षात ठेवा, आणि हा महत्वाचा आहे. पुढे ॲडजॉर्नमेंट म्हणतोय आपण, या संज्ञाचा न्यायालयीन अर्थ काय असतो? ॲडजॉर्नमेंट असा तुम्ही बऱ्याच वेळा शब्दप्रयोग ऐकतात, इंग्लिशच शब्द बऱ्यापैकी वापरले जातात. निकाल, खटला फेटाळणे, सुनावणी पुढे ढकलणे, पुरावा बंद करणे. 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, इंटरेस्टिंग आहे, काय महत्वाचं आहे. या ठिकाणी सुनावणी पुढे ढकलण्यासाठी हा शब्दप्रयोग वापरला जातो, ही संज्ञा वापरली जाते, लक्षात ठेवा. पुढे जातोय आपण. तुम्हाला कमेंट्स करायच्या आहेत, तुम्हाला जे येतं अतिरिक्त माहिती आहे ते कमेंट्समध्ये सांगत चालायचं आहे. हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या ॲफिडेव्हिटवर कोणाची सही अनिवार्य असते? बघा, ॲफिडेव्हिट जे आहे, सही कोणाची अनिवार्य असते?
जज, ॲडव्होकेट, ओथ कमिशनर किंवा नोटरी, कोर्ट क्लर्क, तुम्ही ॲफिडेविट सादर करतायत एखादा, तुमचं म्हणणं मांडता आहेत, सही कोणाची अत्यावश्यक असणार आहे. महत्वाचं आहे, तो पुरावा महत्वाचा आहे. फक्त जजची किंवा क्लर्कची सही या ठिकाणी पुरेशी नसते, हे तर आधी कट करा. ओथ कमिशनर किंवा नोटरी त्यांच्या समोर तुम्ही ते लिहून दिलंय, त्यांची सही इथे आवश्यक असते. बॉम्बे हायकोर्टच्या रजिस्ट्रीचं प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतात? बघा, बॉम्बे हायकोर्टच्या रजिस्ट्रीबद्दल आपण बोलतोय, त्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतात? चला, मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे आहे. सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी कोण असतो? कोर्ट प्रशासन जे म्हटलं ना आपण, ऍडमिनिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये त्याची सगळ्यात मोठी भूमिका असते. रजिस्ट्रार जनरल, लॉ सेक्रेटरी, ॲडव्होकेट जनरल, पब्लिक प्रोसिक्युटर कोण? तो रजिस्ट्रार जनरल जो आहे का, तो सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी असतो, लक्षात ठेवायचं आहे. पुढे, हायकोर्टच्या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी कोणते प्रमाणपत्र आवश्यक असू शकते? सुप्रीम कोर्टात तुम्ही अपील करतायत, हायकोर्टाने आदेश दिला, तुम्हाला शिक्षा सुनावली आहे, तुम्हाला मान्य नाही, मग काय? तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट लागेल, लीव्ह लागेल, सर्टिफिकेट ऑफ अपील लागेल, सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस लागेल, काय लागणार आहे? 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. हायकोर्टच्या निर्णयाविरुद्ध आर्टिकल 134 चा संबंध आहे. आर्टिकल 134 नुसार हायकोर्टच्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल करता येतं. सर्टिफिकेट ऑफ अपील या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा. टेक्निकल मुद्दे न्यायालय स्पेशल माहीत असावे. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट प्रकरणामध्ये हायकोर्ट, आता हा शब्द तुम्ही किती वेळा ऐकला असेल, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. हायकोर्टाला काय पॉवर आहे? कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे कोर्टाचा अपमान केला कोणीतरी, काय करू शकतं हायकोर्ट? दंड देऊ शकतं, फक्त कारावास, दंड कारावास दोन्ही, की केवळ माफी देऊ शकतं? 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. न्यायालयाचा त्या ठिकाणी प्रतिष्ठा राखण्याचा विषय हा असतो, आणि त्याच्यामुळे मग प्रत्येकजण काय, आदरणीय न्यायालय, माननीय न्यायालय, ऑनरेबल कोर्ट असं म्हणावं लागतं, आदराने रिस्पेक्टफुली बोलावं लागतं. दंड किंवा कारावास किंवा दोन्हीही या ठिकाणी होऊ शकतं. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणतायत त्याला. हायकोर्ट क्लर्कला सर्वाधिक वापरावा लागणारा कायदेशीर दस्तऐवज कोणता माहिती तुम्हाला? तुम्ही उद्या शिपाई म्हणून गेलात, पुढे क्लर्क होणारच आहात, किंवा क्लर्क म्हणून गेलात, तुम्हाला सगळ्यात जास्त FIR, प्लेन पिटिशन, चार्जशीट, जजमेंट कॉपी, सगळ्यात जास्त कोणता दस्तऐवज तुम्ही हाताळणार आहात? 17 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, महत्वाचा आहे. बघा, सगळ्यात जास्त तुम्हाला प्लेंट आणि पिटिशन्स हाताळावे लागतात, सगळ्यात जास्त. इतरही गोष्टी येतात तुमच्याकडे, पण सगळ्यात जास्त ते असतं तिथे. पुढे, बॉम्बे हायकोर्टच्या मध्ये न्यायमूर्ती पदाची शपथ कोण घेतात? बघा, न्यायमूर्तींची शपथ कोण घ्या, म्हणजे न्यायमूर्तींना थोडक्यात शपथ कोण देतं, असा विषय हा. हायकोर्टचा एखादा जज नियुक्त झालाय, मग त्याला शपथ घ्यायची, तो कोणासमोर घेणार? पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, हा एक संविधान, याच्यात आपण पॉलिटीमध्ये सुद्धा बघितलेला असतो, राज्यघटनेचा सुद्धा प्रश्न आहे. राज्यपाल जे आहेत ते या ठिकाणी ही शपथ देत असतात, राज्याचे राज्यपाल त्या. पुढे, हायकोर्टमध्ये रोस्टर म्हणजे काय हो? रोस्टर कशाला म्हणायचं? ही महत्वाची संज्ञा आहे इथलची. रोस्टर माहित पाहिजे तुम्हाला शब्द, इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्हाला हे विचारलं जाईल बरं. न्यायमूर्तींचा पगार, बेंच वाटपाची यादी, सुट्ट्यांची माहिती, प्रलंबित प्रकरणांची संख्या. रोस्टर म्हणजे काय? 19 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कोणता न्यायमूर्ती कोणतं प्रकरण ऐकेल याची अधिकृत यादी असते. बेंच कोणाकडे काय आहे? आपण म्हणतो ना, यांच्या बेंचने ही सुद्धा सुनावणी केली, त्याला रोस्टर म्हटलं जातं. जे मुख्य न्यायमूर्ती असतात ते ठरवतात कोणतं प्रकरण कोणाकडे द्यायचं, ते राज्याचे मुख्य न्यायमूर्ती. तुम्हाला आपल्या महाराष्ट्र राज्याची माहीत असली पाहिजेत, मी ते घेतलेले आहेत. पुढे जातोय, बॉम्बे हायकोर्टमध्ये न्यायालयीन आदेशाची प्रमाणित प्रत, ज्याला सर्टिफाईड कॉपी म्हणतोय, ती मिळवण्यासाठी अर्ज कोणत्या विभागाकडे केला जातो? सर्टिफाईड कॉपी तुम्हाला घ्यायची आहे. फिलिंग सेक्शन, कॉपिंग सेक्शन, ज्युडिशियल ब्रांच, अकाउंट सेक्शन. म्हणजे नावातूनच कळायला पाहिजे आपल्याला, अरे हा बेंच हे देऊ शकतो. बघा, ती प्रमाणित प्रत तुम्हाला घ्यायची आहे. कॉपिंग सेक्शन एक ते डिपार्टमेंटच दिलेलं आहे त्यांनी, चला ही कॉपी आहे, याला तुम्ही अधिकृतपणे हे समोरच्या पक्षांना देऊ शकतात. 20 प्रश्न बघितले आणि त्याचे सगळ्यांचे अनालिसिस खाली मी देतोय. ओके, आणि ही PDF तुम्हाला अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर भेटणार आहे. लेखीची, शिपायाची वेगळी बॅच, कोर्ट याची ड्रायव्हरची वेगळी आणि क्लर्कची वेगळी बॅच चालू आहे. लगेच जा, ॲप डाउनलोड करा आणि आपला अभ्यास सुरू करा. लाईव्हला डेली जॉईन होत चला. थांबतोय, धन्यवाद.